श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 5. श्री गणेशाय नमः. हे अज अजित अद्वया सच्चिदानंदा करुणालया दासगणू लागला पाया आता अभय असू दे. मी हीन दीन पातकी नर नाही कोणता अधिकार सर्व बाजूंनी लाचार आहे मी देवदेवा. परी अत्यंत हीनावरी थोर सर्वदा कृपा करी पहा अंगी लावेली खरी विभूती शंकराने. तो हीनांचा हीनपणा थोराणा आणि कमीपणा हे जाणून नारायणा गणू हा ठेवा संग्रही. सर्व लाड लेकरांचे माता ती पूर्वी साचे आहे दास गणूंचे ओझे सर्व तुझ्या शिरी. जैसे करशील तैसे करी परिदया असू दे अंतरी देवा तुझ्या बळावरी दास गणूच्या साऱ्या उड्या. गजानन असता शेगावी यात्रा येई नित्य नवी ती कोठवरी वर्णावी पारण लागे तिथेचा. महिमा तो वाढला फार म्हणून गजानन साधूवर ती उपाधी करण्या दूर भटकू लागले कानने. महिना महिना तिकडेच राहावे वाटेल तेथेच बैसावे कोणाशी न उमगू द्यावे चरित्र आपुले येतुलेही. श्रोते एका समयासी महाराज पिंपळ गावासी गेले तेथे गोष्ट ऐसी झाली ती अवधारा. त्या पिंपळ गावाच्या शिवारात होते एक अरण्यात शंकराचे मंदिर सत्य जुने पुराणे हेमाडपंथी. ऐशा त्या मंदिरी येथे झाले साक्षात्कारी बैसले शिवाच्या गाभारी लावोनिया पद्मासन. गुराखी त्या गावाचे आपापले कळप गुरांचे घेऊनिया निघाले साचे अस्समानी गावाकडे. मंदिरापुढे तत्वता एक लहान ओढा होता तेथे पाणी पाजण्याकरिता गुरे गुराखी पातले. कोणी सहज मंदिरात गेले वंदन्या शिवाप्रत तो तेथे पाहुण समर्थ आश्चर्यचकित जाहले. मुले म्हणती या मंदिरी कोणी न पाहिला आजवरी पुरुष बसलेल्या निर्धारी अस्तमानाचे समय आला. काही गुराखी बाहेर आले इतरा बोलावू लागले काही तेथेच बसले सत्पुरुषाचे समोर. परी साधू बोलेना डोळे मुळीच उघडेना याचे कारण कळेना त्या गुराखी अब्रकांसी. कोणी म्हणती थकलेला हा साधू संत दिसतो भला शक्तीमुळे नुरली त्याला बोलावया कारणे. कोणी म्हणती उपवासी असावा निश्चयेसी थोड्या भाकरी दयासी देऊ आपण खावया. ऐसे म्हणून भाकर धरली मुखासमोर भाविक मुळची गुराखी पोर हलवी लागली समर्थाला. परिसाधू हलेना मुखी शब्द बोलेना म्हणून साऱ्या गुराख्यांना नवल वाटले विशेष. गुराखी आपसात बोलती याची मुळी न कळे स्थिती जरी मेला म्हणावा निश्चिती तरी आहे बसलेला. अंगणा झाले थंडगार ऊन आहे साचार यावरून हा जिवंत नर आहे यात शंका नको. कोणी म्हणे असेल भूत मायावी रूप दावित कोणी म्हणे हे तर सत्य शिवापुढे ना भूत येई. कोणी म्हणते स्वर्गीचा देव हा असावा साचा लाभ त्याच्या दर्शनाचा झाला आपणा हेच भाग्य. याचे आता पूजन करू अवघे आपण जा स्नाना लागून पाणी आणा ओढ्याचे. पोरे गेली ओढ्यावरी गेळ्यामध्ये आणले वारी परण भावे पायांवरी घातिले झाले समर्थांच्या. कोणी वन्य पुष्पे आणली माळ त्याची तयार केली कंठामध्ये घातली गुराख्यांनी साधूच्या. कोणी कांदा भाकर नैवेद्यास साचार दिली ठेवून समोर एका वडाच्या पानावरी. गुराख्यांनी केले नमन आदरे भाव धरून काही वेळ केले भजन बसून समर्थांच्या. ऐसा आनंद चालला तो गुराखी एक बोलला अरे वेळ बहु झाला चला आता गावाकडे. दिवस गेला मावळून काण आली रानातून मुले गुरांना घेऊन ऐसे लोक म्हणतील की कदाचित आपणांसी पाहण्या येतील काननासी तांनी वासरे घराशी लागली असतील हंबरावया. या साधूची हकीकत आपण सांगू गावात शहाण्या वडील माणसांप्रत म्हणजे येईल कळू नकी. ते अवघ्यासी मानवले गुराखी सर्व निघून गेले गावा माझी कळविले मंदिराचे अवघे वृत्त. पुढे श्रोते प्रातकाळी आली गावाची मंडळी समर्थांशी पाहण्या भली गुराख्यांच्या बरोबर. जैसा काल होता बैसला तैसाच आता पाहिला भाकरीसी ना स्पर्श केला ती जशीच्या तशीच आहे की. म्हणू लागले गावकरी हा योगी पुरुष कोणीतरी आहे बैसला मंदिरी साप्रत या शंकराच्या. कोणी असे बोलले शिवपिंडीच्या बाहेर आले आपण दर्शन घ्याया भले चला नेऊया गावात. हा समाधी उतरील तेव्हा काही बोलेल ही उतरण्या आहे वेळ त्याला त्रास देऊ नका. वंगालदेशी जालंधर 12 वर्षे झाले स्थिर समाधीच्या जोरावर गरते माझी ख्यात होय. ऐसी भक्तीनं भवती झाली एक पालखी आणविली त्यात उचलून ठेविली समर्थांची मूर्ती पाह्य. ग्राष्मातील नारी नर अवघे होते बरोबर पुढे वाजंत्र्याचा गजर होत होता विबुध हो. म्हणून मधून तुळशी फुले पौर टाकीत होते भले समर्थांचे अंक झाले गुलालाने लाली लाल.
घंटा घड्याळे वाजती, लोक अवघे भजन करीती, जय जय योगी राजमूर्ती ऐसे उंच स्वराने. मिरवणूक आली गावात, मारुतीच्या मंदिरात, बरसविले आणून सद्गुरुनाथ एका भव्य पाटावरी. तोही दिवस तैसाच गेला. मग लोकांनी विचार केला, आपण करू स्तवनाला उपाशी बसून यांच्या पुढे. ऐसा जो ते विचार करती, तो आले देहावरती, श्री गजानन सद्गुरुमूर्ती मुकुटमणी योग्यांचे. मग काय विचारता, आनंद झाला समजता, प्रत्येक स्त्री पुरुष ठेवी माथा स्वामीची या चरणावरी. नैवेद्याची धूम झाली, ज्याने ज्याने आणली, पात्रे ती वाढून भली मारुतीच्या मंदिरात. त्या अवघ्यांचा स्वीकार समर्थ केला थोडाफार, हाळोपाळीत साचार ही वार्ता श्रुत झाली. पुढे दुसऱ्या मंगळवारी पिंपळगावचे गावकरी आले बाजारा निर्धारी शेगावा कारणे. ते शेगावच्या लोकांशी सहज बोलले प्रेमेसी, आमच्याही गावासी आला एक अवलिया. अवलिया थोर अधिकारी, प्रत्यक्ष आहे श्रीहरी. धन्य पिंपळ गावनगरी, पाया लागले साधूंचे. आम्ही तया योगीवरा, कोठेन जाऊ देऊ खरा. निधी चालत आला घरा, त्याते कोण दवडी हो. शेगावचे बाजारात जिकडे तिकडे हीच मात, बंकटलाला झाले श्रुत वर्तमान हे अवलियांचे. बंकटलाल पत्नीसहित गेला पिंपळ गावात, समर्थांशी जोडून हात विनवू लागला नानापरी. आता येतो म्हणून निघून गेला तर आपण, त्यास झाले 15 दिन, याचा विचार करा हो. गुरुराया तुम्हाविन भणभणीत दिसे सदन, शेगावाचे अवघे जन चिंतातूर झाले हो. गाडी आणली आपणासाठी, चला शेगावी ज्ञान जेठी, मायेलेका होणे तुटी हे काही बरे नसे. कित्येक दयाळा आपुले भक्त राहिले असती उपोषित, त्या शेगाव शहरात नित्यदर्शन घेणारे. तुम्ही न आल्या शेगावी, मीही तणू त्यागीन बरवी, आमुची सांगा पुरवावी आळकोनी गुरुवर्या. बंकटलाल ऐसे वदले, महाराज गाडीवरी बैसले, शेगावासी निघाले पिंपळ गावा सोडून. जैसा मार्गे गोकुळात न्याया कृष्ण अक्रूर आला, तैसा बंकटलाल भासला अक्रूर पिंपळ गावाते. पिंपळ गावाच्या लोकांप्रती बंकटलाल समजाविती, नका होऊ दुःखित चित्ती, जाते न कोठे लांब साधू, वाटेला तेव्हा दर्शना यावे, हेतू आपुले पुरवावे, जेथला तेथे असू द्यावे या अमोल मूर्तीला. बहुतेक पिंपळ गावाचा बंकटलाल साहुकार साचा, मनोभंग साहूचा, करण्याकुळांची छाती नसे. चुरमुऱ्याचे लाडू खात पिंपळ गाव बसले स्वस्त, महाराज बसून गाडीत जाऊ लागले शेगावा. पथी जाता गुरुमूर्ती बोलली बंकटलालाप्रती, ही का साहूची होय रीती, मला दुसऱ्याच्या बळे न्यावा. मशी यावया तुझ्या घरी, भय वाटते अंतरी, तुझ्या घरची नाही बरी रीत हे मी हे पाहतो. लक्ष्मी जी लोकमाता, महाविष्णूची होय कांता, तिची अगाध असे सत्ता, तिलाही त्वा कोंडिले. ऐसे माझं पाड कोण, म्हणून गेलो पळून, जगदंबेचे पाहून हाला माझे चित्त भ्याले. ऐसे ऐकता हसू आले बंकटलाला प्रतिभले, विनयाने भाषण केले ते ऐका सावचित्ते. बंकट बोले, गुरुनाथा माझ्या कुलपानं भ्याली माता, आपुला वास तेथे होता म्हणून झाली स्थिरती. जेथे बाळ तेथे आई, जेथे जुड्याचा पाड नाही, आपुल्या पायापुढे नाही मला धनाची किंमत. तेच माझे धन थोर, म्हणून आलो इथवर, माझे न उरले आता घर, ते सर्वस्वी आपुले. घर मालका कारण शिपाई आडवी कोठून, जैसे तुमचे इच्छिल म्हणा तैसेच तुम्ही वागावे. इतकीच माझी विनंती, शेगावी असो वस्ती, धेनू कामना ते जाती, परी येती घरी पुन्हा, तैसेच तुम्ही करावे. अवघ्या जगा उद्धरावे, परी आम्हाना विसरावे, शेगावी यावे वरचेवर. ऐसे समजूत घालून शेगावी आणले गजानन, तेथे काही दिवस राहून निघून गेले पुनरपी. ती ऐकावी तुम्ही कथा, सांगतो मी इथे आता. अडगाव नावे ग्राम होता, एकतया वराड प्रांती. त्या ग्रामाकारण जाया निघाले दयाघण, प्रातकाळी चुकवून नजर शेगावकरांची. महाराजांची चालगती वायूची या समान होती, अंजनी दय मारुती आता काय वाटे पुन्हा. मास होता वैशाख, 16 कलांनी तपे अर्क, क्वचित कोठे न राहिले उदक, ऐसा प्रखर उन्हाळा. माध्यान्नीच्या समयाला अकोली गावापासी आला हा योगयोगेश्वर साधूवला श्री गजानन महाराज. तो काय घडले वर्तमान, समर्थांशी लागली तहान, करीती चौफेर अवलोकन, तो उदक कोठे दिसेना. अंगावाटे चालल्या धारा, घामाच्या त्या एकसरा, अधरोष्ट तो सुखला खरा, उदकाविन समर्थांचा. ऐशा दुपारच्या अवसरी भास्कर नामे शेतकरी, घालीत होता पाळी खरी आपुल्या त्या शेताला. शेतकऱ्याची पाहता स्थिती, ते हे अवघ्यात मुख्य असती, कृषीरत्न हा निश्चिती अन्नदाता जगाचा. अंगी ऐसे मोठेपणा, परी शोषी यातना, तारुण बिचारांना ऊन तहान सोसणे भाग असे की.
त्या अकोलीच्या शिवारात जलाचे दुर्भिक्ष अत्यंत, एक वेळा मिळेल घृत परी अभाव पाण्याचा. आपणा ते प्यावयासी भास्कराने शेतासी आणले खापराच्या घागरीशी उदक होते गावातून. पाठीशी ती भाकर, डोई जलाची घागर, ऐसा होता प्रकार शेता माझी येण्याचा. ती घागर झुडपाखाली होती भास्करे ठेविली, त्या ठिकाणी स्वारी आली भास्कर जल मागावया. समर्थ म्हणती भास्कराला, तहान बहुत लागली मला, पाणी देबा प्यावयाला, नाही असे म्हणू नको. पुण्य पाणी पाजण्याचे आहे बापा थोरसाचे, पाण्या वाचून प्राण्याचे रक्षण होणे अशक्य. धनिक पान पोया घाली ती हमरस्त्याच्या पायावरती, याचे कारण शोध चित्ती म्हणजे येईल कळोना. भास्कर बोले त्यावर, तू नंगा धूत दिगंबर, तुला दांडग्या पाजिता नीर पुण्य लाभ कशाचा. अनाथ पंगू दुबळ्यांसाठी त्या पुण्याच्या शोभती गोष्टी, वा जो समाज हितासाठी झटे त्यासी सहाय्य करा. असे शास्त्राचे आहे वचन, तुझ्यासारख्या मैंदा कारण आम्ही पाजिता जीवन ते उलटे पाप होय. भूतदयेच्या तत्वे भला सर्प कोणी का पोसला, वा जागा चोरट्याला देती सदनी काय कोणी. तू भीक मागून घरोघर केलेस पुष्ट शरीर, भारभूत साचार झालास आपुल्या कृतीने. मी माझ्यासाठी घागर आणली सकाळी डोक्यावर, त्या आयता पिठावर रेघोट्या तू ओढू नको. तुला ना देणार पाणी नको करू रे विनविनी, जा जा करी येथोनी काळे आपले चांडाळा. तुझ्यासारखे निरुद्योगी जन्मले आमच्यात जागजागी, म्हणून झालो अभागी आम्ही चहू खंडात. हे भास्कराचे भाषण समर्थानी ऐकून थोडे करुणी हास्यवर्धन निघून गेले तेथून या. थोड्या दूर अंतरावर एक होती साच विहीर, तिथेच धाव अखेर घेतली स्वामीरायांनी. स्वामी तिकडे जाऊ लागता, भास्कर झाला बोलता, उच्च स्वरे वेड्या वृथा, तिकडे कशाला जातोस. ती कोरडी ठणठणीत आहे विहीर जाण सत्य, पाणी या एका कोसात नाही कोठे जाण पिशा. समर्थ बोलले त्यावरी, ही सत्य तुझी वैखरी, विहिरीत पाणी नाही जरी परी करीतो प्रयत्न. तुझ्यासारखे बुद्धिवाण जलाने होती हैराण, ते मी नैनी पाहून स्वस्त ऐसा बैसलो जरी, तरी समाज हितासाठी कायमी केली सांग गोष्टी. साह्य होतो जगजेटी हे तर शुद्ध असल्यावर, समर्थ आले विहिरीपाशी, तो थेंब नाही तियेशी. हताश होऊन वृक्षापाशी बैसले एका दगडावर. डोळे मिटून ध्यान केले, चित्ती साठविला नारायण, जो सच्चिदानंद दयाघन दीनोद्धार जगद्गुरु. समर्थ म्हणती देवदेवा, हे वामना वासुदेवा, प्रद्युन्मा राघवा, हे विठ्ठला नरहरी. देवा ही आकोली पाण्यान वाचून त्रस्त झाली, बोलही न राहिली कोठेच देवा विहिरीतून. मानवी यत्न अवघे हरिले, म्हणून तुझला प्रार्थिले, पाव आता जगन माऊले, पाणी देया विहिरीला. तुझी करणी अघटित जेन घडे ते घडविसी सत्य, मांजरे जळत्या आळ्यात पांडुरंगा तू रक्षली. प्रल्हाद भक्त करण्यास खरा, स्तंभी प्रगटलास जगदोद्धारा, 12 गाव वैष्णवरा भक्षिले त्वा गोकुळात. करण खागरी धरिला गिरी, तूच किरे मुरारी, तुझ्या कृपेची न ये सरी, जगत रई कवनास. दामाजी पंत ठाणेदार, त्याच्यासाठी झालास महार, चोख्यासाठी ओढिली ढोर, पाखरे रक्षिली माळ्यांची. अपमन्यू भलासाठी भला क्षीर समुद्र तुवा दिला, तहान नामदेवाला मारवाडात लागली जय. ते तुम्ही कौतुक केले निर्जलता प्राती भले, नाम्यासाठी भरविले जल हे आण ध्यानात. ऐसे विनेता ईश्वरा, विहिरी लागी फुटला झरा, उफाळ्याच्या साजिरा विहीर भरली क्षणामध्ये. साह्य झाल्या जगन्नाथ, काय एकना ते होत ईश्वरी सत्ता अगाध सत्य, जेना घडे तेच घडवी. तेथ पाणी समर्थ प्याले, ते भास्कराने पाहिले, चित्त त्याचे घोटाळले, काही नच चाले तर्क त्याचा. वर्षे झाली 12, जल नाही या विहिरीस, तिलाच एका घटकेस याने जलमय केली की. यावरून हा कोणीतरी खचित आहे साक्षात्कारी, बळेच फिरतो पिशापरी, हे आता समजले. शेतीचे काम सोडून भास्कर आला धावून, धरिता झाला दृढचरण, मुखे स्तोत्र आरंभिले. हे नरदेहाधरी परमेश्वरा, हे दयेच्या सागरा, लेकरासी कृपा करा, अर्भक मी तुमचे असे. तुम्हाला ना जाणून मी बोललं टाकून, आता पस्तावा झाला पूर्ण, क्षमा त्याची करा हो. टाकून बोलता गवळणी, रागवलं ना चक्रपाणी, दयाळा बाह्य वेशांनी तुझ्या मजला ठकविले. त्याचे तूच निरसन केले चमत्कार दाखवून, भगवंताचे देवपण कृतीनेच कळले की. तैसा तुझा अधिकार केवढा तरी आहे थोर, ते कळले साचार या जलाच्या कृतीने. काही असो सद्गुरुनाथा, मी न सोडी तुम्हा आता, लेकर आले भेटता, माय कोठे न राहावे की. कोठीही प्रपंच माया आले आज कळोनिया, आता परते न लोटाया, दीना अब्रका कारणे.
भास्कराशी समर्थ म्हणती, ऐसा न होई दुःखित चित्ती, आता घागर डोक्यावरती गावातून आणू नको. तुझ्यासाठी हे जीवन विहिरीत केले निर्माण, आता कशाची नुरली वान, मग का प्रपंच टाकीशी. पाणी आले तुझ्याकरिता, बगीचा तो लावा आता. भास्कर म्हणे गुरुनाथा, हे आमिष दाऊ नका. माझा निश्चय हीच विहीर, कोरडी ठणठणीत साचार, होती दयाळा आजवळ, थेंब नव्हता पाण्याचा. ती विहीर फोडण्याला तुम्हीच हा प्रयत्न केला, साक्षात्काराचा लाविला सुरुंग खडक फोडावया. तेने हा फुटला खडक, भावाचे लागले उदक, आता मळा निशंक भक्तिपंथाचा लावीन मी. वृत्तीच्या मेदिनी ठाई फळझाडे ती लावीन पाही, सन्नितीची माझी आई कृपा करे तुझ्या कृपे करुणा. सत्कर्माची फुलझाडे लावीन मी जिकडे तिकडे, हे क्षणैक बैलवाडे याचा संबंध आता नको. पहा श्रोते संत संगती, क्षणैक घडता भास्कराप्रती, केवडी झाली उपरती याचा विचार करा हो. खऱ्या संतांचे दर्शन आगळे असे साधनाहून, तुकारामे केले वर्णन संत चरणा जे अभंगी. तो अभंग पहावा, चित्ती विचार करावा आणि त्याचा अनुभव घ्यावा निजहिता कारणे. पाणी लागले विहिरीस, ही वार्ता आसपास पसरता जनदर्शनास धावू लागले स्वामीच्या. मधूचा लागता सुगावा, जैशा मक्षिका घेती धावा, वा साखरेचा पाऊन रवा मुंग्या येती धावून. तैसे श्रोते तेथ आले झाले, लोक अपार मिळाले. विहिरीचे पाणी पाहिले, पिऊन त्यांनी ते धवा. उदक निर्मळ शीत मधुर, गोड अमृताहणी फार, करू लागले जय जयकार गजाननाचा लोक सारे. असो पुढे भास्करासहित अडगावासी न जाता परत, महाराज आले शेगावात श्री गजानन सिद्धयोगी. स्वस्ती श्री दासगणू विरचित हा श्री गजानन विजय ग्रंथ, नामे ग्रंथ हो जगाशी आदर्शभूत, संत महिमा जाणावया. शुभं भवतु श्री हरिहरार्पणमस्तु. इति श्री गजानन विजय ग्रंथस्थ पंचमोध्याय समाप्त.